घाबरले जरी असले ना तरी तुला चांगलं बडवलं असतं आता मी हॉस्पिटलला नेऊन ऍडमिट करायची वेळ आली असती काय मग शोभते की नाही पोलिसाची बहीण हो शोभते स्ट्रॉंग राहायचं स्ट्रॉंग चुकेल तुला सोडायचं नाही अजिबात नाही सोडणार तर नाहीच आहे पण तू मुंबई सोडून लगेच गावी कसा आला ते सांग आधी बरी आहे ना मुंबई माझ्या हातून एका माणसाचा खून झालाय काय गंमत केली मी अशी गंमत करत असतो मी अधून मधून दादा तुझ्या डोक्याचा ताण आणि माझा या गावातला मुक्काम दोन्ही वाढणार आहे दादा बस जेवायला वाटते मग काय डाउनलोडिंग मला नाही माहिती मला नाही लोकांच्या चौकशा करायला आवडत मला लई काम आहेत बघ काय तू जास्त पैसे द्यायचे बरं का मला ज्याच्याकडे डाउनलोडिंग नसते त्याच्याकडून डबल पैसे घेत असतोय मी काय पुढच्या जन्मीचा अव्वल दर्जाचा पोपट नमस्कार साहेब काय चाललंय दाढी चालली आहे ए अरे उठ ना बसा साहेब कसं काय करू कशासाठी आलो असेल मी दाढी कटिंग मिशी सोडून चौकशी अटक करायला किंवा ताकीद द्यायला आला असेल पण मी काय केलंय साहेब तू गोपाळचा मित्र आहेस ना हा मालिश करायला आलोय अरे उठ की साहेबांना बसू दे बसा साहेब बसा तुम्ही मॅक सोबत दारू प्यायलाच कधी हे जिथे आणि मी तिसऱ्याला कोणाला आमच्यात घेतच नाही तुम्ही जी आता जबरदस्ती म्हणजे तुम्ही येता आणि आम्ही बसवतो ना जबरदस्ती ते आम्हाला मजा येते तुमच्या बरोबर दारू प्यायला मॅक सोबत येत नव्हती दारू प्यायला मजा कसा होता मॅक नावाचा माणूस लय बेवडा होता आणि गोपाळच्या हळदीत लय प्याला होता कोणाच्या हळदीत गोपाळच्या आणि रस्त्यावर पडला होता त्याची बायको त्याला घाबरते आणि डॉक्टर म्हणले की विषबाधा झाली आणि आमच्या जे त्याला चहा सुद्धा दिला नव्हता आणि एवढंच आहे नाही हे तर मागच्या वेळेस पण सांगितलं होतं हा त्या विषबाधेचं काय गावात काय गावठी दारूचा अड्डा आहे हे त्या डॉक्टरचं कुठं मनावर घेत आहे अहो आम्ही बी तीच पेलो होतो की अवघं प्याल्यावर काहीतरी आरबाट सारबाट खाल्ला असेल झाला असेल काहीतरी सगळेच दारू प्यायले होते आणि सगळ्यांनी सरबाट खाल्ला असेल मग एकट्या मॅकलाच कशी झाली विषबाधा होय खरंय आपल्या भेटी होतील पुन्हा पुन्हा हे बघ पुढच्या जन्मीचा अव्वल दर्जाचा पोपट त्यातला एक शब्द जरी खोटा निघाला ना तर हो साहेब मालिश अयो पुन्हा पुन्हा भेट होणार आहे अयो चुकीचा शब्द निघाला एक तरी मग कसं व्हायचं रे तुझं गोपाळजी तुम्ही काही लगेच शिवायला घेताय का हा अहो चांगलं कामाला उशीर कशाला आणि चांगल्या कामाची सुरुवात लकीच्या स्पेशल घंटापासून करा थँक्यू आणि हो भावाला तेवढं सांगा तुमच्या माझा खरंच घंटा स्पेशल असतो येत नाही काय नाही वगैरे नाव ठेवतील मला जाऊ का अच्छा साहेब तुम्हाला असं म्हणायचंय का की त्या दोघांना मारून कुणीतरी घरातच गाडलं असेल हा काय मेंदू दिलाय तुम्हाला पण असं कोण करेल तू केलेस हा मी अहो मी काय नाही केलं साहेब मी खरंच तुमची शपथ मी काय नाही केलं या खुनात तुझा सहभाग आहे तसे पुरावेत माझ्याकडे तुला कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते अहो साहेब अहो खरं सांगतो मी काय केलं नाही साहेब माझी काहीच दुश्मनी नाही त्यांच्याशी गंमत केली मी अशी गंमत करत असतो मी अधून मधून आलो मी वर उड्या मारून आलो
वर वर तर स्लॅब आहे, वर कसं काढणार? सोडा साहेब सोडा. काय करतोयस? सोड नका, धरून ठेवा त्याला साहेब. बाहेरून येतो हा बाहेरून शेळ्या. काय चाललंय? कुणाला शोधतोयस? कुठे आहे तुझा मालक मकरंद देसाई? सांगतो साहेब सांगतो. आमचं मालक मकरंद देसाई इथंच राहतात. लय दिवस झालं दिसलं नाही तर. त्यांनी पगार बी नाही दिला आमचा, फोन बी लागला नाही त्यांचा. म्हणून मी त्यांच्या घरावर ध्यान ठेवून असतो. कधीतरी ते येतील आणि आम्हाला पगार भेटत. मालकाला शेवटचं कधी बघितलं? कारखान्यात पाहिलं होतं साहेब. त्यानंतर ते आजारी आहे ते असं कळलं आणि गायबच झालं बघा. म्हणजे मालक आजारी पडल्यापासून फॅक्टरीला आलेच नाही? नाही ना. एवढा मोठा मालक मेलाय जिवंत आहे काही चौकशी नाही? आम्हाला काय माहित साहेब ते असं गायब होतील म्हणून. त्यांच्या बायकोनं 2दा बर्फाच्या लाद्या मागवल्या होत्या. आम्हाला वाटलं साहेब आजारी असल्यामुळं घरूनच काम करते ते. खरंय? बायका पोरांची अन साहेब खरं सांगतोय. मी काय माहित? खोटं निघालं ना? मी काय बी नाही केलं साहेब. खोटं निघालं ना हात टाकी ना? नाही साहेब मी काय बी नाही केलं बघा. सोडा साहेब. ए चल नाही. घरात फ्रीज असताना बर्फाच्या लाद्या? साहेब ही मोठी लोक ना आजकाल ती आईसबात वगैरे काहीतरी घेतात, त्यासाठी मागवलं असेल. नाहीतर डेअरीला वगैरे द्यायला त्याला पण मागवलं असेलच ना. तुम्हाला काय वाटतं साहेब? घरामध्ये डेड बॉडी होती.